पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट। शासनाच्या वतीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। पहा, 20वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे। पीएम किसान योजनेचे अनुदान संकटात। पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता पुढे ढकलण्यात आला। हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार। हप्ता कधी मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या शासनाकडून येणाऱ्या सर्व अपडेट सोबतच पहा। आता पीएम किसान योजनेचं तर माहिती आपण जाणून घेणारच आहोत, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्यानंतर पीक विमा 2024-25 पीक विम्यासंदर्भातले वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारे वेगवेगळे निर्णय, या सर्व निर्णयांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब केल्याने काय होतं तर सबस्क्राईब केल्याने तुम्हाला प्रत्येक शासनाकडून येणारी वेळच्या वेळी महत्त्वाची अपडेट वेळच्या वेळी पाहण्यास मिळते। योजनेसंदर्भातली कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळतात। चला मग वाट कशाची पाहताय, पटकन सबस्क्राईब करून टाका। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट। पहा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला आहे। हा नियोजित हप्ता जो आहे तो जुलैच्या ऐवजी जूनमध्येच मिळायला पाहिजे होता, परंतु हा हप्ता शेतकरी बांधवांना मिळालेला नाही। आता 40,000 शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पीएम किसान योजनेचे अनुदान संकटात आलेले आहे। मग अनुदान संकटात आले म्हणजे अनुदान आता मिळणार नाही का? हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे का? ही सर्व आपण माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी पहा, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। 20व्या हप्त्यासंदर्भात एकंदरीत तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या वतीने दिले जातात। नवी दिल्ली देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी काही दिवसापूर्वी आपण पाहिलेली होती। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात येणार आहे थेट पंतप्रधानांच्या हस्ते, पण आता काही शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार नाही। आत्तापर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले असून 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। पहा, या योजनेमध्ये वर्षाला 6,000 रुपये म्हणजेच 3 हप्ते तुम्हाला मिळत असतात। तर हे 3 हप्ते 4 महिन्यांच्या गॅपने तुम्हाला देण्यात येतात। 4 महिन्याचा गॅप असतो, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येतो। एकंदरीत पहा, एप्रिल ते जुलै पहिला हप्ता देण्यात येतो वर्षातला, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये आणि तिसरा हप्ता जो आहे तो डिसेंबर ते मार्च या दरम्यान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्षाला 3 जर म्हणले तर 4-4 महिन्याच्या गॅपने अशा पद्धतीने जमा करायला पाहिजे। 19वा हप्ता जो आहे तो 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटींची रक्कम जी आहे ती वितरित केली होती। आणि विशेष म्हणजे पहा, आता 20व्या हप्त्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत, या शेतकरी बांधवांची संख्या आणखीन वाढलेली आहे। ज्यांनी यापूर्वी आधार डीबीटी लिंक केलेलं नव्हतं त्यांची संख्या वाढलेली आहे, सोबतच नव्याने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे 19व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 20व्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार या राज्यातून वितरित केला गेला होता। आणि त्यानंतर आता 20व्या हप्त्याचं जे वितरण आहे ते जून महिन्यामध्ये करायला पाहिजे होतं सरकारने, परंतु ते केलेलं नाही। हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा
होण्यासाठी काय गरजेचं आहे तर पहा, बऱ्याच शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती माहीत नसते आणि शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही. तर PM किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे आपण अगदी थोडक्यात पाहूया. तर तुमच्या खात्यात वेळेवर रक्कम येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 20व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी पुढील गोष्टी तातडीने पूर्ण करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय करायची आहे? eKYC पूर्ण करायची आहे. eKYC केली नाही तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यासोबतच वेबसाईटवर OTPद्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिकद्वारे तुम्हाला ही करता येणार आहे आणि eKYC केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही. सगळ्यात मोठी ही अपडेट आहे, तुम्हाला हप्ते मिळणार नाही जर eKYC केली नसेल तर. आधार लिंक बँक खात्याशी करायचं आहे. आधार लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत. खात्यातील जो IFSC कोड असतो, IFSC कोड जो असतो तो खाते क्रमांक इत्यादी माहिती तुम्हाला योग्य आहे की नाही ते तपासायचं आहे. खातं अद्ययावत ठेवायचं आहे, तरच हे पैसे वेळच्या वेळी शासनाकडून तुम्हाला जमा होतात. केंद्र शासनाच्या माध्यमातून हे पैसे जमा होण्यासाठी या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तुमचं PM किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातलं, तर हप्ता जमा झाल्यावर तुम्हाला जी वेबसाईट आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवरती बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या हप्त्याचं स्टेटस देखील तपासता येतो. त्यामुळे तुम्हाला लगेचच समजेल की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही. आता राहिला प्रश्न, 20वा हप्ता कधी मिळणार? 20वा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे का? 20वा हप्ता या महिन्यात मिळणार नाही का? तर शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका. 20व्या हप्त्याची जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. 20वा हप्ता आणखीन तरी पुढे ढकलण्यात आलेला नाही. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जुलै रोजी बिहारच्या मोतीहार दौऱ्यावर असतील आणि अशी चर्चा आहे की तिथूनच 20व्या हप्त्याचा जो वितरण आहे ते करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही KYC केलेली नाही, बँक तपशील किंवा मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही, त्यांनी त्वरित हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे. 20वा हप्ता कधी जमा होईल? सर्वात मोठा पडलेला प्रश्न. तर मिळालेल्या माहितीनुसार 18 किंवा 19 जुलै 2025 रोजी ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते. मात्र अधिकृत घोषणेसाठी अद्याप प्रतीक्षाच आहे. अधिकृत घोषणा झालेली नाही. केवळ आता काही तास उरलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहार या ठिकाणी मोतीहार दौऱ्यावर असताना ते या हप्त्याचं वितरण करतील अशी अपेक्षा आहे, पण शासनाकडून आणखीन ऑफिशियल माहिती मिळालेली नाही. यापूर्वी देखील बिहार या राज्यातूनच 19व्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं आणि 20वा हप्ता देखील या ठिकाणी बिहारच्या मोतीहार येथूनच वितरित करण्यात येणार आहे. PM किसान योजनेचा 20वा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला नाही, परंतु जे शेतकरी बांधव KYC केलेले नाहीत त्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे KYC करायचे आहे. सोबतच शासनाकडून जो नवीन निर्णय लागू झालेला आहे 15 एप्रिल 2025 पासून, तो म्हणजे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड नसेल तर हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, फार्मर ID काढून घ्यायचं आहे, तरच हे पैसे मिळतील. अन्यथा तुमचे पैसे बंद होतील. इथून पुढे कोणत्याच योजनेचे पैसे मिळणार नाहीत. PM किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर फार्मर ID कार्ड बंधनकारक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले नाही अशा शेतकरी बांधवांचा हप्ता PM किसान योजनेचा जो निधी आहे तो संकटात आहे, त्यांना पैसे शासन देणार नाही. त्यामुळे पटकन हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि हप्ता रजिस्ट्रेशन करून फार्मर ID कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे.